मुख दुर्गंधी म्हणजेच तोंडाला घाण वास येणं, बॅड ब्रेथ याची आयुर्वेदानुसार काय काय कारणं असतात आणि त्याच्यासाठी काय काय उपचार करता येतात. नमस्कार, मी डॉक्टर मल्हार नेसरी आणि मी देणार आहे तुम्हाला आरोग्याच्या काही टिप्स. तर मुख दुर्गंधी हे मुख्यतः अपचनाचं लक्षण आयुर्वेदानुसार आलेलं आहे. तुम्हाला तुमच्या पोटातलं पचन जर नीट नसेल, तुम्हाला ॲसिडिटी, गॅसेस किंवा वारंवार ढेकरा येणं, मळमळणं असे काही त्रास होत असतील तर मुख दुर्गंधी हे त्याच्याशी रिलेटेड असतं. या व्यतिरिक्त दाताला कीड वारंवार होत असेल तर त्याच्यामुळे हे होतं. या सगळ्या कारणांसाठी आपण एक तात्पुरता उपाय म्हणून खदिरादी वटीचा उपयोग, जो आपण मगाशी घशाच्या व्हिडिओत बघितलेलाच आहे, त्याचा करू शकतो. ती चघळल्याने मुखदुर्गंधी चांगल्या प्रकारे कमी येतं. तुम्हाला खदिरादी वटी जरी मिळाली नाही तरी नुसता काथाचा तुकडा चघळणं दिवसातनं 2-3 वेळा, याने तोंडातले दोष तात्पुरते चांगले शमन होत असतात आणि पित्त आणि कफ आणि तोंडातली लाळ हे तिन्ही गोष्टी कमी येत असतात. त्यामुळे सगळ्यात चांगलं औषध कुठलं आहे तर ते काथ आहे. याच्या व्यतिरिक्त खाण्याच्या पानाचा रस किंवा त्याचा वापर, ते चावून चावून खाणं, या गोष्टी केल्याने सुद्धा खूप चांगला फायदा होतो. मात्र लॉंग टर्म तुम्हाला याच्यापासून उपशय मिळवायचा असेल तर त्याच्यामागचं मूळ कारण जाणून घेऊन त्याच्यावर चिकित्सा करणं गरजेचं असतं. अशाच आरोग्याच्या टिप्ससाठी फॉलो करा मेधामृत आयुर्वेद.